रामकृष्ण हरी. तर आज आपण AIनं केली एकदम खतरनाक आषाढीची एकादशीची डिझाईन. म्हणजे विषय काय सगळा सविस्तर समजून सांगणार आहे. डिझाईनमध्ये AIचा वापर कसा करायचा किंवा AIचा वापर डिझाईनमध्ये कसा करायचा असतो प्रॉपर लेवलला, हे आजच्या ट्युटोरियलमध्ये समजवण्याचा प्रयत्न आहे. की बाबा आपलं आत्तापर्यंत आपण डिझाईन बघत चाललो आहे, वेगळ्या प्रकारे सॉफ्टवेअरमध्ये असतील, ॲप्लिकेशनमध्ये असतील, चांगल्या प्रकारे ब्रशेस असतील, बॅकग्राऊंड्स असतील यूज केले. पण AIचा वापर करून अजून नेक्स्ट लेवल कशी डिझाईन बनवू शकतोय याचं एक उत्तम उदाहरण सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आय होप. आणि प्लीज कृपया सर्वांनी रामकृष्ण हरी एक आणि एक सगळ्यांनी कमेंट करायचे आहे. एकानं पण चुकायचं नाही आहे. जेवढे जण व्हिडिओ बघायला आहेत तेवढ्यांनी प्लीज कृपया कमेंट करायची विनंती. बाकी आजची जी डिझाईन आहे त्याची आपण एडिटेबल PHD दिल्या, प्लस PLP पण दिल्या आणि एक्स्ट्रा सेपरेट मटेरियल पण दिले, यूज करू शकताय. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. येत्या 1 ऑगस्टपासून आपली पुढची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच चालू होत आहे. याची तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो प्रॉपर. आपला पहिला जो काही क्लास असतो तो 25 दिवसांचा असतोय. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 दीड तास यावेळेत गुगल मीट ॲप्लिकेशनवर क्लास होतोय. जो क्लास होईल त्याचं डेलीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग भेटेल. यासोबत तुम्हाला 3 सॉफ्टवेअर भेटतील, फोटोशॉप, इलिस्ट्रेटर आणि फिल्मोरा. प्लस 70 GB डाटा मटेरियल भेटेल. तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि सर्टिफिकेट भेटेल. यामध्ये फोटोशॉप बेसिक ॲडव्हान्स शिकून त्यात ऑल टाईप सगळ्या डिझाईन्स कवर होतील. इलिस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी आहेत, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी. ही जी फी राहील 3600 रुपये. राहायला विषय आता आपल्या PCच्या ऑफलाईन क्लासचा. ऑफलाईन क्लास सांगली येते आहे. सांगली स्टँडजवळच कोल्हापूर सांगली हायवे रोड टचच आपलं ऑफिस आहे. तर हा आपला क्लास 30 दिवसांचा असतो. तोही 1 ऑगस्टपासूनच चालू होणार आहे. हा रोज 1.5 ते 2 तास शिकवलं जाईल. सकाळी 10 वाजता क्लास राहील. त्यानंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला 2 तास प्लस प्रॅक्टिससाठी वेळ दिला जाईल. रोज 3 ते 4 तास प्लस आपला क्लास राहील. जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग पण भेटेल. यासोबत तुम्हाला 3 सॉफ्टवेअर फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट, तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि 3 सॉफ्टवेअर भेटतील, फोटोशॉप, इलिस्ट्रेटर, फिल्मोरा. यामध्ये ड्युरेशन जास्त आहे, त्यामुळे जास्त गोष्टी कवर होत्यात. फोटोशॉप बेसिक ॲडव्हान्स कवर करून ऑल टाईप सगळ्या डिझाईन. इलिस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी. तर जे राहायला येणार आहेत खास करून परगावावरून, त्यांची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होईल. ह्याची फी जाते टोटल राहण्या जेवणासकट 17,000 रुपये आणि ओनली क्लासची फी 10,000 रुपये. जे लोकलचे त्यांच्यासाठी सांगतो. बाकी राहिला विषय आता फक्त मोबाईलचा क्लासचा. मोबाईलचा क्लास आपला रेकॉर्डेड भेटतोय. तो ऑलरेडी ऑनलाईन क्लास झाला आहे. तर तोच 25 दिवसांचा क्लास आहे. तो व्हिडिओ स्वरूपात भेटतोय. एक व्हिडिओ 1.5 तासाचा, त्याच्यात तुम्हाला 25 व्हिडिओज भेटतील. यासोबत तुम्हाला ॲप्लिकेशन्स, मटेरियल, सर्टिफिकेट, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सगळ्या गोष्टी भेटतील. फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत. असं भरपूर वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये डीपमध्ये क्लास झाला आहे. ऑल टाईप डिझाईन, बेसिक ॲडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, व्यावहारिक गोष्टी सगळं बेसिक ॲडव्हान्स शिकवले. 1500 रुपयेचा क्लास आहे. नक्कीच तुम्हाला तिन्हीपैकी कोणता क्लास पाहिजे वर तुम्हाला नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात. त्यानंतर ॲडमिशन डन करू शकताय. बाकी चला बिना वेळ घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा स्ट्रक्चर काय तुम्हाला मी समजून सांगतो या, त्यानंतर मग पुढे जाऊयात आपण. तर आता विषय समजून घेऊयात प्रॉपर काय आहे. तर 7 दिवसाआधी आपली विठुमाऊलीची एक आपण कन्सेप्ट डिझाईन केली ती की गरुडावर बैसूनी माझा कैवारी आला अशा थीमची. तर त्यामध्ये आपण एक पिक वापरलेला विठुमाऊलीचा. आता हे असं पिक्स तुम्हाला इंस्टाग्रामला डायरेक्ट विठ्ठल HD वॉलपेपर, पिंटरेस्टला विठ्ठल वॉलपेपर किंवा विठ्ठल ओनली टाकला ना भरपूर येऊन जातील. आणि मार्केटला भरपूर आता ट्रेंड पण आहे, त्यामुळे तुम्हाला भरपूर भेटतील पण चांगल्या प्रकारे. तर अशा प्रकारची इमेज आपण कटिंग करून घेतलेली आणि इथं यूज केली ती. तर छान मला आवडलेली इमेज, एकदम बेस्ट वाटलेली. तर तीच म्हटलं आता आषाढी एकादशीची आपल्याला डिझाईन करायची आहे. तर भरपूर ऑप्शन्स होते थोडं दुसरी, पण नक्कीच ही मला भरपूर आवडलेली, त्यामुळे म्हणलं की हीच आपण यूज करूयात. मग ही आपल्याकडे इमेज होती. तर हिची आपल्याकडे PNG अवेलेबल आहे, कारण का त्या ह्या डिझाईनमध्ये यूज केल्या त्या कारणास्तव. मग ह्या PNGचा वापर करून आपल्याला काहीतरी युनिक डिझाईन बनवायची आहे. ही डिझाईन इंस्टाग्रामला चेक करू शकताय. ओके, याला पण तुम्ही भरपूर प्रेम दिला आहे. आपल्या जर इंस्टाग्राम IDला फॉलो केलं तर कृपया फॉलो करू शकताय. तिथं तुम्हाला देवाच्या कृपेने युनिक गोष्टी बघायला भेटतील डिझाईन बाबतीतल्या. तर इथं आपली PNG आहे. तर ह्या इमेजचा वापर करून आपल्याला काहीतरी युनिक बनवायचं आहे. नॉर्मल डिझाईन पण बनलीच असती, शुभेच्छावाली म्हणजे एक प्रकारे शुभेच्छावालीच आहे डिझाईन आजची आपली. पण नक्कीच काहीतरी युनिक, काहीतरी नवीन, काहीतरी क्रिएटिव्ह करायची अशी इच्छा होती माऊलीच्या कृपेनं. तर ह्या इमेजचा वापर करून काय करू शकतोय हे एक मी स्ट्रक्चर रचलं. मग म्हणलं की बाबा आता ChatGPT केवढं कुठंपर्यंत गेले बघूयात. तर त्या लेवलला याचा वापर आपण करायचा ठरवला. मग ChatGPT चांगल्या प्रकारे सगळ्यात फ्री अवेलेबल आहे LM अरेनाला. LM अरेना वेबसाईट लय जणांना माहीत असावी, नसेल तर मी तुम्हाला दाखवतो काय काय, त्याची हिस्ट्री पण दाखवतो, काय विषय नाही. LM अरेना AI हे वापरायचं कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, जेव्हा ट्युटोरियल आणले आपण तरी पण अजून एकदा सांगतो वापरायचं कसं आहे. इथं बॅटल मोड असतो. याला म्हणजे डायरेक्ट चॅटला टाकायचं असते.
आणि इथं आपले इमेज जनरेट इमेजचं ऑप्शन आहे, याला चेक मारायचं असतो आणि इथनं आपलं जे काही ए आहे तर ते चूज करायचं असते, बरोबर आहे. इथं ChatGPT जरा खाली आहे. तर याचा विषय काय झाला आहे, इथं रेव्हिट 2.0 पण आले बघा, छान विषय आहे. टेक्स्ट टू इमेज नावाचा ऑप्शन आहे, बेस्ट विषय आहे. याच्यावर पण प्रॉपर ट्युटोरियल आणण्याचा प्रयत्न करूयात. आता इथं GPT इमेज 1 अजून हे अपडेट झालेलं नाही आहे आणि हे मी बघितलं नव्हतं. GPT इमेज 1 बाकी सगळ्या गोष्टी अपडेटेड आहेत असं मला वाटतंय, नो प्रॉब्लेम. इमेज सोडून बाकी जे का नॉर्मल ChatGPT ते अपडेट आहे, फक्त इमेजवाला अपडेट झालेलं नाही, जनरेटवालं. तर मी इथं इमेज जनरेट करायला टाकली, याला काय सांगितलं सविस्तर, काय लय प्रॉब्लेम मोठा दिला नाही. आता ही आपली PNG इमेज इथं लावली, चांगल्या प्रकारे लावली आणि त्याला म्हणलं या विठू माऊलीच्या इमेजचा वापर करून काहीतरी पंढरपूर टेम्पल गाभारा क्रिएटिव्ह करून दे. मग त्यानं असा दिला विषय. मला एवढा काही खास आवडला नाही, कारण का जरा फेस तीन चेंज केला, सगळं चेंज केलं आणि एवढा काही युनिक झालं नाही. मग त्यानंतर लक्ष गेलं इथं की बाबा ChatGPT इमेज 1 हे ओल्ड आहे. मग मी म्हटलं की ह्योच प्रॉम्प्ट वापरून प्रॉपर आपण डायरेक्ट ChatGPTलाच करूयात. मग ह्यो प्रॉम्प्ट आपला आपण हाय असा कॉपी केला, जे काय ते रिअल सांगतो, माऊलीला माहिती आहे, तुम्हाला पण माहीत असावं, नक्कीच यासाठी सांगाले. त्यानंतर मग काय केलं, आपण इकडे आलो ChatGPTला प्रॉपर आणि इथं माऊलीचा आहे तो प्रॉपर PNG अपलोड केला आणि सेम टू सेम प्रॉम्प्ट लावला. या विठू माऊलीच्या इमेजचा वापर करून काहीतरी पंढरपूर टेम्पल गाभारा क्रिएटिव्ह करून दे. फक्त तुम्हाला टाकता आलं पाहिजे, जे काय पाहिजे ते टाकता आलं पाहिजे, मराठीत टाका, त्याला सगळं कळते. ChatGPT एवढा ॲडव्हान्स आहे आणि त्याने एकदम नाद खोळा खतरनाक नेक्स्ट लेवल असाही, म्हणजे एवढा मला आवडला. मी म्हटलं ह्या टीममध्ये काहीतरी क्रिएटिव्ह, मला सिनेमॅटिकच हायसा करायचा होता, पण म्हटलं जरा मिक्सिंग टीममध्ये करूयात, जरा लई AI वाटाय नको. पण बेस्ट दिला यानं मला रिझल्ट. इथनं शेअर करायचं आणि डाउनलोड करायचं. तर ह्यो आपला रिझल्ट अतिशय सुंदर आणि एकदम फुल HD BHD बघू शकताय. नावाचा पण डिटेल्सचा भाग आहे. इथं पंढरीनाथ महाराज की जय छान असं दिलंय. बाकी टेम्पल विम्पल क्रिएटिव्ह सिनेमॅटिक नाद खोळा दिलंय. बेस्ट म्हणजे बेस्ट, मला आवडलं, म्हटलं आता यूज करूयात. आता ह्या गोष्टी आल्यानंतर आपल्याला आता काही मिक्सिंग थीम करायची, त्यामुळे विठू माऊलीचं कटआउट तुम्ही घेऊ शकताय, तो घेतला असता, किंवा आपली जी का ऑलरेडी PNG अवेलेबल आहे तीच आपण ह्यावर नेऊन सेट केल्या आणि त्या लेवलला मग कशी डिझाईन केली आता आपण या बघूयात आपल्या फोटोशॉपमध्ये प्रॉपर. पहिला आपला भाग आहे फाईलचा, न्यूचा, एक प्रकारे 3x4 830 रिझॉल्युशन. ओके डन. उभं करायचं आहे, फक्त आडवं ओरिएंटेशन झालं, याला तर फिरवू शकताय किंवा येताना साईज नीट घ्या. चला आता सुरुवात करत आपण. फाईल प्लेस इमेज. पहिला आपला बॅकग्राऊंड, नक्कीच आपल्या माऊलीच्या इमेजच्या दृष्टिकोनातूनच आपण बॅकग्राऊंड घेतलं. एक सॉलिड कलर घेतला आणि त्याच्यावर एक आपण टेक्स्चर मिक्स केले. पॅटर्न टाईपमध्ये केलं तरी चालेल. पॅटर्न टाईप म्हणजे एकापुढे एक लावत जाणे, याला पॅटर्न टाईप म्हणतात. पुढचा भाग आहे आपला जरा माऊलीच्या बॅक साईडचा जरा सर्क्युलर भाग, याचा जरा आपण ब्लेंड मोड चेंज करून बघूयात कोणता, डार्क डल. ओके रिझल्ट येतोय, हे बेटर आहे विविड लाईट. चला पुढचा भाग आपला, आपण एक टायपो केली ती, ते पण आपल्या इंस्टाग्रामला डिझाईन अवेलेबल आहे, नक्कीच चेक करू शकताय. आणि त्याला पण तुम्ही भरपूर प्रेम दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद. ही बघा टायपो, आणि ही क्लासमध्ये शिकवल्या, इथं लिहिलं आहे पण विठू माऊलीच्या कृपेने आजच्या ऑनलाईन क्लासला झालेली टायपो कॅलिग्राफी क्रिएटिव्ह डिझाईन रामकृष्ण हरी. तर नक्कीच ही आपली टायपोग्राफी आहे. विठ्ठल ही फॉन्ट टायपोग्राफी म्हणू शकता, किंवा हां फॉन्ट टायपोग्राफी. आणि त्यानंतर ह्यो जो काय नाम घोषात देहा नाला, देह विठ्ठल विठ्ठल देह आणि झाला, हे जे काय सगळे आहे हे कॅलिग्राफी आहे नॉर्मल ब्रशची. तर ही आपली थीम आपण इथं यूज केली. इथं आपण याचा ब्लेंड मोड चेंजअप केला चांगल्या प्रकारे. आता ब्लेंड मोड चेंज केल्यानंतर फिल जो आहे तो ॲडजस्ट करायचा असतो. फिल ॲडजस्ट केला ना आपला नेक्स्ट लेवल रिझल्ट जातो. बघू शकता एक 55 ते 60च्या दरम्यान आपण ठेवला तरी चालेल, जास्त हेवी फोकस याय नको, हे नक्कीच बघा. त्यानंतर प्लेस इमेज. पुढचा भाग आहे आपला, जरा उगाच काही गोष्टी आपण चेंज केल्या, देह आणि झाला. आणि त्यानंतर जरा तुम्हाला वाटलंच तर नक्की जे कॉपी मारा आणि विठ्ठल नावाचा जो काय भाग आहे याला आल्ट होल्ड करून फक्त ह्याला जरा नॉर्मल लेवलला सॉफ्ट राऊंड घेऊन जरा आपला फ्लो बी आहे तो जरा मारायचा. याला जरा फोकस येईल आणि जरा क्रिएटिव्ह वाटेल आणि बेस्ट पण दिसेल. इकडचं राहू देईल, इकडचं विठू माऊलीच्या बॅकला जाणार आहे, पण ह्यो जो काय भाग आहे नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. अतिशय सुंदर आणि बेस्ट फोकस्ड छान झाला आहे. त्यानंतर ही आपण गोष्ट काय ॲड केली परत, जर आपण इथं कलर चेंजअप केला देह आणि झालाचा, त्यामुळे ती गोष्ट परत ॲड केली. त्यानंतरचा पुढचा भाग आहे, जरा आपण काही कडला गोष्टी अशा लावल्या त्या आपण ज्याच ब्रशच्या आहेत तयार केलेल्या. खाली आषाढी एकादशी तिथं आहेत,
आणि वर आपल्या या डायलॉग टायपोग्राफी सोबतचाच भाग आहे हा. त्यानंतर इथं त्यासाठी इथं आपला कलर डॉज आणि जरा अगोदर इथनं आपण ब्लेंड मोड्स जरा चेंज अप. चला पुढचा भाग आपला आता जो आपला मेनवाला गाभाऱ्याचा भाग आहे तो आपण इथं आता ॲडअप केला आहे. नक्कीच बघू शकताय. जर तुम्हाला फुल फोकस पाहिजे असेल तर नक्कीच या इमेजला आपल्याला बॅकला टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून अजून फुल फोकस येईल आणि अजून रिफ्लेक्शन खतरनाक येईल. आणि आलंय पण ते माझा विटूमाऊलीच्या फेसवरती आलंय. येऊ द्या, काय अडचण नाही, कारण ह्याच्यावर आणि आपण कटिंग पेंज लावणार आहे ना. आता हे ऑलरेडी कडनं आपण मिक्सअप केल्या, जेणेकरून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नको त्यासाठी प्रॉपर मिक्सअप केल्या. किती ऑपोजिट ठेवायची काय ठेवायची ते आपण सेटअप केलं देवाच्या कृपेनं. आता त्यावर इथं आपला सिल्क टेक्स्चरचा भाग लावला आहे, याचा पण ब्लेंड मोड चेंज करायचा आहे, कलर डॉज. ओके, छान, बेस्ट. त्यानंतर पुन्हा प्लेस इमडेड आणि जरा उगाच कडनं जिथं आता सिल्क टेक्स्चर लागल्यानंतर काही मध्ये लागलं सिल्क टेक्स्चर, कडाला काही जागा राहिल्या, त्यामुळे तो आपला भाग जरा ब्रशेसचा आपण म्हणजे एक प्रकारे तो म्हणू शकताय की काही जरा आपलं टेक्स्चर ग्रंज टेक्स्चर म्हणू शकताय ते जरा लावण्याचा प्रयत्न केला. जरा उगाच कलर डॉट ठेवून ऑपोसिटी फील जो काही भाग आहे तो आपला कमी केला. त्यानंतरचा पुढचा भाग जरा फॉग मारला, जरा बेटर स्टेबिलिटी यावी ह्यासाठी. आणि त्यानंतर मग आपल्या माऊलीचा फोटो अतिशय सुंदर आणि बेस्ट, म्हणजे काय नॉट डिस्टर्बिंग आपला असा भाग आपण ॲडॉप्ट केलेला आहे, बेस्ट आणि बेस्ट लेवलला. आपण इथं मिक्सअप व्हायसाठी काय केलं आहे, एक एक्स्ट्रा लेअर घ्यायची, इथं क्लिप मारायची या लेअरला, राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क. इथनं घ्यायचा ग्रेडियंट, या ग्रेडियंट बारला जायचा आहे, इथं बेसिक्सला जायचं आहे आणि 2 नंबरचा PNG ग्रेडियंट घ्यायचा. यातला आल्ट होल्ड करून कलर पिक करू शकता तुम्ही. आल्ट होल्ड करून लेफ्ट निकलं कलर, हे जे काय सगळं क्लिक करायला इथं दिसाले बघा क्यू प्रेसला. नक्कीच जरा अगोदर मिक्सअप केला, पाहू आपला फॉगिनेस, कारण काय हे मारणं गरजेचं आहे. हे मारलं नाही तर आपला टेक्स्ट उठून दिसणार नाही ना, तो विषय आहे मेन. बघा हा आपला झाला भाग. त्यानंतर पुढचा आता हळूहळू पुढं चाललो आहे. इथे एक आपण पट्ट्या ॲड केल्या, देवशैनी हे जे काय टेक्स्ट आहे आपल्याला हायलाईट करायचं होतं त्या कारणास्तव. त्यामुळं इथं आपण पहिल्यांदा याला डन करूयात आणि इथनं याचा ब्लेंड मोड नक्कीच चेंज करत जायचं आहे. आपला एक प्रकारे ब्लेंड मोड ठेवला आपण ओव्हरली. त्यानंतर मग आपली हे आपण केल्या कॅलिग्राफी विथ आपला आषाढीचा हा आपला गंधाचा भाग, टिळक म्हणू शकता विटूमाऊलीचा. आणि त्यानंतर देवशयनी आणि आषाढी, म्हणजे देवशयनी आणि एकादशी ही पण आपली सिग्नेचर टाईपची कॅलिग्राफी आहे. ओके, बघू शकताय. आषाढी ही आपली देवनागरी कॅलिग्राफी आहे आणि देवशयनी आणि एकादशी ही आपली सिग्नेचर टाईपमध्ये. फक्त त्याला अजून एक्स्ट्रा ब्रशेस लावून जरा उगाच काहीतरी मॉडिफाय करण्याचा प्रयत्न केला आहे माऊलीच्या कृपेनं. पुढचा भाग आता काय आपण स्कॅटर्स लावलं, तिथं स्टार स्कॅटर्स, लेन्स स्कॅटर्स म्हणू शकता. कलर डॉच केला, त्याचा ब्लेंड मोड लक्षात ठेवा. त्यानंतर माऊलीच्या वन साईडला, या साईडला काहीच जागा म्हणजे गोष्टी नव्हत्या, म्हणजे एक साईड लावले टाईप आहे, पण या साईडला काही गोष्टी नव्हत्या, तर त्या साईडला जरा काही गोष्टी ॲड करायचा प्रयत्न आपण केला आहे. कलर लिनियर डॉच ठेवला आहे बघा, ब्लेंड मोड याचा छान आहे. त्यानंतरचा पुढचा भाग जरा फ्लॉवरचा आहे. आता इथं पण जरा मॅनेज काहीतरी करायच्या आहेत गोष्टी, काय मॅनेज करायच्या आहेत बघा, दाखवतो तुम्हाला. इथं जरा घंटीचा भाग, दोन्ही गोष्टी ग्रुपला टाकल्या, याला लावलं एक एक्स्ट्रा लेअर, क्लिप करायचा राईट क्लिक मारून, कारण का फोकस त्यावर लई चालला की बाद दिसणार. याच्यावरचा कलर इथला पिक आणि असं तिरका मारला, मिक्सअप व्हायला पाहिजे. यावर फोकस गेला की विटूमाऊलीला जाणार ना फोकस. डन. आणि त्यानंतर मग आपला रिफ्लेक्शनचा भाग आपण लावला आहे, अतिशय सुंदर, आणि यामुळे तर नेक्स्ट लेवल रिझल्ट गेला. इथं आपण केलेला कलर डॉज, नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट, मलाही भरपूर आवडलं त्यामुळे मी ठेवलं, नाहीतर नक्कीच ठेवणार नव्हतो मी. पण वन साइडेड लाईट ह्याला फिरवून घ्यायचं होतं सोडा तिकडेवर, पण खालनं लाईट अशी वर जात नाही, पण तरी पण बेस्ट दिसायला म्हणून असू दे म्हणलं. फिरवून बघितलेलं पण की कोपऱ्यात अशी लाईट आल्या, पण ते होईना झालं मॅनेज. जरा काही रिफ्लेक्शन आपण स्टार स्कॅटर्सचा भाग आहे हा जरा कलर डॉज करून लावला, अजून बेस्ट असा रिझल्ट आला आपला. फक्त फील जरा कमी करायचा प्रयत्न करा, रिफ्लेक्शन अजून छान प्रकारे त्या कलरमध्ये ब्लेंड होईल बघा, अतिशय सुंदर तुमच्या हिशोबानुसार बघा. देन त्यानंतर पुढचा भाग आपला झाला आहे तो म्हणजे खाली या निमित्त आपणांसो आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, तुम्ही चेंज करू शकताय, एडिटेबल आहे. PhDला चेक करा. आणि आपली PLP पण दिली आहे, त्यामध्ये पण नक्कीच नॉर्मल गोष्ट आहे, तिथं पण तुम्ही काढून तुमच्या टेक्स्ट गोष्टी ॲडजस्ट करू शकताय. कलर डॉच जरा रिफ्लेक्शन पार्टिकल्स वर टाकलेत, आणि बाकी आषाढीला जरा काही रिफ्लेक्शन लावले. याचा ब्लेंड मोड चेंज स्क्रीन करा, किंवा स्क्रीन नाही कलर डॉजच असू देईल, बेस्ट आहे, रिफ्लेक्शन बेटर आले. आणि बाकी इकडे जरा अभंगाचं काही बोल आहेत ते जरा आपण ट्राय केलेत माऊलीच्या कृपेनं. इथं जरा ब्लेंड मोड आपला कलर डॉच, इथं जरा फील आपला कमी, बाकी हे जेच कॉपी मारायचे बघू शकता. त्यानंतर फाईल प्लेस इमडेड,
आपला डायलॉग तीन झाला सगळा. आता बघा जरा फ्लॉवर्सचा भाग ॲडअप केला आहे जरा उगाच स्टेबिलिटी यावेसाठी. जरा आपली तुलसी जे विटू मौलीला भरपूर आवडत्या, तुळस त्यांची जी काय पानं असतील तर त्या टाईपमध्ये. आणि आपला लास्टचा भाग आपला या डिझाईन एलिमेंटचा जो आपला बेस्ट असा आपण लेफ्ट राईट साईडला ॲड केला. याला जर तुम्हाला अजून ग्लोईंग करायचं असेल तर याला व्हायब्रन्स लावा. पहिली गोष्ट म्हणजे क्लिप मारा, क्लिप मारल्याशिवाय काम करू नका. आणि दुसरा विषय लावा एक्सपोजर, तो पण क्लिप मारा आणि जरा वाढवा. अतिशय सुंदर आणि फोकस्ड आपली गोष्टही झालेली आहे, बघू शकता. बाकी फायनल इफेक्टसाठी काय करायचं आहे, सगळ्यात वरची सिलेक्ट कंट्रोल शिफ्ट अल्ट ई, राईट क्लिक कन्व्हर्ट मॉडिफाय करून कॅमेरा रॉला जायचं आहे. फिल्टर कॅमेरा रॉ म्हणजे मोबाईलचे त्यांनी लाईटरूमला गेलं तरी चालेल, सेम टू सेम करा. कॅमेरा म्हणजेच लाईटरूम आहे सेम. तर इथं कॉन्ट्रास्ट वाढवायचा, डेप्थ येईल आपली. बाकी जरा व्हायब्रन्स वाढवा, अजून जरा फोकस येईल आपल्या इमेजला. आणि जरा क्लॅरिटी वाढवा. जरा स्मूथ पाहिजे असेल तर जरा खाली स्क्रोल करा. नॉईज वॉल आहे, नॉईज वॉल नॉईज रिडक्शन जरा मारायचं आहे. त्यातल्या त्यात जरा खाली या ऑप्टिक्सला इथं जरा विग्नेट नावाचा ऑप्शन आहे, विग्नेटनं जरा कडच्या गोष्टी जरा डल मारा. आणि बाकी मग लावणार असेल तर बाहेरनं जरा वगैरे नॉईज लावू शकताय. जरा फिल्टर नॉईज आणि इथं ॲड नॉईज 3-4% करा, लई नाही बस, लई बाद दिसतो एक्स्ट्रा झालेला. गौसियन आणि मोनोक्रोमॅटिकला टाकायचं लक्षात ठेवा. आणि फायनल इफेक्ट एक मारायचा आहे, तो म्हणजे कुठं फिल्टर कॅमेरा रॉ. इथं प्रोफाईल कलर, इथं ब्राउज प्रोफाईल यातला विंटेजमधला कोणता आवडतो जो मारा. 1 नंबरचा विंटेज बेस्ट आहे, जरा ट्राय करा. आणि बाकी अजून कोणता मारणार असेल तर जरा मारू शकता, मॉडर्नमधला किंवा आर्टिस्टिकमधला. फक्त इथं मारल्यानंतर इथं एक्सपोजरचा जो काही भाग आहे तो जरा अवघच गॅमा करेक्शन आपलं असं कमी करायचं. अजून एक मारत आपण या प्रोफाईल कलर, ब्राउज प्रोफाईल आणि इथं आर्टिस्टिकमधला हा वाला आर्टिस्टिक सेकंड बेस्ट दिसतोय बघा, नेक्स्ट लेवल. तर इथं डार्क डिझाईन असतं, त्याला राईट क्लिक मारून सिलेक्ट कस्टम करून बॅकग्राऊंडचा भाग चेंज करूयात. आणि आपली झाली फायनल डिझाईन तयार. कशी वाटली नक्कीच कमेंट करा, ती राहतील. पहिल्यांदा रामकृष्ण हरी कमेंट करायला विसराय नाही सगळ्यांनी. बाकी क्लासचाही विचार करा, वर तुम्हाला नंबर दिसाला आहे, लिमिटेड सीट्स असतात, कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, ॲडमिशन डन करू शकता. बाकी सविस्तर PSD एडिटेबल, PLP फाईल, एक्स्ट्रा मटेरियल सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे, नक्कीच चेक करा आणि घेऊ शकता. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगले आहे विषय नाद व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये. तोर बाय काळजी घ्या. रामकृष्ण हरी.